वहिनी, आत्ताच स्वयंपाक झाला ना? तू लगेच कसला अभ्यास करते? अभ्यास? अगं नाही ग, मी अभ्यास नाही करत आहे. माझं एक काम आहे ते करत होते मी. अगं पण असं लगेच थोडा आराम करशील का नाही? भागू, आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलं असताना आराम करून कसं चालेल? आणि टेन्शन आलंय म्हणून इतर गोष्टी सोडून नाही ना देता येत. इतर गोष्टी? वहिनी, तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाहीये. आणि वरून हे लिहित बसलीस. येते बस. हे बघ, माणसाला जेव्हा टेन्शन येतं ना तेव्हा त्यांनी स्वतःला कामात रमवून घ्यायचं, म्हणजे ना त्या टेन्शनचा आपल्यावर काही परिणामच होत नाही. कसलं भारी! काय दाखव की. हे बघ. वहिनी, तू एवढ्या टेन्शन मध्ये ही कविता लिहित बसली होतीस? कविता नाही ग, कविता नाहीये ही. ह्या ना काही 4 ओळी आहेत ज्या राजूचा बिझनेस मोठा करतील. आणि हो, मला ना ह्याच्यामध्ये तुझी पण मदत हवी आहे. माझी मदत? तुला ना या 4 ओळी पाठ करायच्या आहेत. मग आपण त्या तुझ्या गोड आवाजात गाऊन घेणार आहोत. वहिनी, मला तुझं ना काहीच कळत नाहीये. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सगळं जाणून घ्यायचं असतं ना तुला. सूर्या, अरे जेवणाची वेळ झालीये, खाऊन जा. नाही, नंतर जेवतो मी. जेसन जे काय ओझं टाकले ना आपल्यावर ते उतरल्याशिवाय चेन नाही पडणार मला. लवकरात लवकर पैशाची सोय केली पाहिजे तुळज. मी जातो, जरा 2-3 माणसांना भेटून येतो. अरे 2 घास तरी खाऊन जा ऍटलीस्ट. तुळजा,